पनवेलमध्ये काय चाललंय? लॉजच्या नावाखाली सुरू होता देह व्यापाराचा निर्लज्ज बाजार. गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तळोजा MIDC येथील हॉटेल नवनाथ इन लॉज, पण आतमध्ये मात्र महिलांची खुलेआम विक्री. ग्राहकांकडून 2000 रुपये घेऊन महिलांना खोलीत पाठवले जात होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवता सगळा घाणेरडा धंदा उघडकीस आला. छाप्यात एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी आणि 6 पीडित महिला वेश्यागमनासाठी कैदेत ठेवलेल्या आढळून आल्या. या घाणेरड्या रॅकेटचा सूत्रधार लॉज मालक वसंत शेट्टी, मॅनेजर गिरीश शेट्टी आणि दलाल सर्व्हिस बॉय रोशन यादव. तिघांनी संगनमत करून अल्पवयीन मुलींच्या आयुष्याशी खेळ केला. आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता आणि थेट पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल. मुलींची तस्करी, देहव्यापार आणि दलालीचा हा काळा धंदा पोलिसांनी चिरडून टाकला आहे. प्रश्न एकच, लॉज हॉटेलच्या आड अजून किती नराधम हा धंदा चालवतायत? गुन्हे शाखेचा तपास सुरू असून तळोजा पोलीस ठाणे पुढील कारवाई करीत आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.